नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, संत कबीरांचा एक फार सुंदर दोहा आहे. मन के हारे हार है, मन के जीते जीत. कहे कबीर हरि पाइये, मन ही की परतीत. या दोन ओळीत संत कबीरांनी मानवी जीवनाचं एक अटळ असं सत्य सांगितलंय. माणसाचा विजय किंवा माणसाचा पराजय हा बाह्य परिस्थितीवर नाही, तर मनाच्या अवस्थेवर अवलंबून असतो. बघा, अनेकदा आपल्या आयुष्यात अपयश येतं, अडचणी येतात, कष्ट करून सुद्धा अपेक्षित यश मिळतच नाही. मग अशा वेळी आपण परिस्थितीला दोष देतो आणि प्रयत्न करणं सोडून देतो. पण काही जण मात्र मनानं खंबीर राहतात, स्वतःवर विश्वास ठेवतात आणि पुन्हा नव्या उमेदीनं प्रयत्न करतात. मग काय, शेवटी यश त्यांच्या पायाशी येतच. एक शिल्पकार होता. तो मोठा दगड फोडण्याचं काम करत होता. हातात हातोडा घेऊन वारंवार दगडावर तो घाव घालत होता. 10 घाव झाले, 20 झाले, 50 झाले, तरी दगड तसाच. आजूबाजूचे लोक हसायला लागले. म्हणाले, इतके घाव घालूनही काहीच होत नाही, आता सोडून दे. पण यावर शिल्पकार शांतपणे म्हणाला, माझा प्रत्येक घाव दगडावर परिणाम करतोय. परिणाम दिसत नाहीये म्हणून तो होत नाहीये असं नाही ना. त्यानं प्रयत्न सुरूच ठेवले. अखेर 100वा घाव पडताच तो प्रचंड दगड 2 तुकड्यात विभागला गेलाच. लोक म्हणाले, 100व्या घावानं दगड फुटला. शिल्पकार हसला. तो म्हणाला, नाही, दगड काही फक्त 100व्या घावानं फुटला नाही, आधीचे 99 घाव सुद्धा तितकेच महत्त्वाचे होते. प्रत्येक घावानं दगड कमकुवत होत गेला आणि शेवटी यश मिळालं. श्रोते हो, आपल्या आयुष्यातही असंच घडत असतं. बघा, आपण केलेला प्रत्येक प्रामाणिक प्रयत्न, प्रत्येक संघर्ष, प्रत्येक अपयश आपल्याला यशाच्या जास्त जवळ घेऊन जात असतं. पण जर आपण मध्येच मनाने हार मानली तर यशाच्या अगदी उंबरठ्यावरून आपण परत फिरतो. म्हणूनच तर कबीरजी म्हणतात ना, मन के हारे हार है, मन के जीते जीत. मनात आत्मविश्वास असेल, प्रयत्नात सातत्य असेल आणि ध्येयावर विश्वास असेल ना, तर यश उशिरा मिळेल, पण मिळेल हे नक्की. हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.